हाय. बिग बॉस संपल्यापासून मी तर गायबच झालेली आहे. बिलकुल दिसत नाहीये. कुठं गेली, काय गेली, काहीही पता चालत नाही आहे. पर एवढ्या दिवसाच्या मागे मी कुठं होती ते नक्की तुम्हाला सांगते. आणि माझ्या बोलण्यामध्ये अर्धी मराठी अर्धी हिंदी आली ना तर प्लीज 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 मला माफ करून टाकाल. तर झालं असं होतं की माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं आणि एवढ्या भर उन्हाळ्यात जेव्हा लोक एकही पाय घराच्या बाहेर काढत नाही, अख्खी फॅमिली आम्ही तिचं लग्नाला पोहोचलो. आता मला खूप कंटाळा आला होता तर मी एक काम केली. मुलींचा कसं असते ना, थोडासा लिप ग्लॉस लावला म्हणजे आंघोळ झाल्यासारखी वाटते. तर मी मस्त लिप ग्लॉस लावले. लिप ग्लॉस लिप ग्लॉस लिप ग्लॉस. मुलींचा फेवरेट काम आहे लिप ग्लॉस लावणे. आणि माझ्या घरची जी फॅमिली आहे ते बसमध्ये सुरू झाली मेहंदी काढण्यासाठी, कारण की ह्यांना मेहंदी काढण्यासाठी टाईम भेटलाच नाही. तर अशा रीतीने मेहंदी वगैरे काढण्यास सुरू होती. शगना दी आई शगना दी आई. आणि मस्त माझे फॅमिली मेंबर सर्व बसमध्ये बसलेले होते. आणि बसमध्ये यार तुम्ही सनसेट नाही पाहिला तर काय पाहिलं या जीवनामध्ये, काय पाहिल्या. त्याच्यानंतर अंधार झालेला होता, लिटरली पूर्ण अंधार झालेला होता. आणि फायनली आम्ही डेस्टिनेशनमध्ये पोहोचला आणि तेच कपडे घालून थोडासा लिप ग्लॉस लावून तयार झालेला होता. आणि बाकी सर्वजण डान्स करत होते. काकाजी गाणं वगैरे म्हणत होते, हे दुलिया दुलिया. त्यानंतर एक लहानसे मुलं सुद्धा तिथं आले होते. ते काहीच डान्स करत नव्हते, ते फक्त आमच्याकडे बघत होते की काय विचित्र माणसं. त्याच्यानंतर नवरीने आम्हाला स्टेजवर बोलवलं की चला सर्वांनी या, डान्स करा. आणि माझे हे कझन्स किंवा माझे मैत्रीण किंवा माझे फ्रेंड्स किंवा माझे सिस्टर्स घुमरो घुमरो शाम रंग घुमरो 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 शाम रंग घुमरो. त्याच्यानंतर फायनली रात्रीच्या 1 वाजे हळद लावणं सुरू झाली. आणि हळदीला महिलांनी एवढा तिकडे गोंधळ केलेला होता की नवरी दिसलीच नाही. आणि फायनली नवरी दिसली आणि फायनली ही हळद संपली. आणि पुढच्या दिवशी काय झालं मी नक्की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तेव्हापर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अँड फॉलो करा प्लीज. बाय, भेटूया लवकर. बाय, सबस्क्राईब टू माय चॅनल.